युद्ध संपलं, कच्चं तेल स्वस्त झालं, मग पेट्रोल डिझेल स्वस्त का होत नाही? आता सरकारने सांगितलं खरं कारण. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत आहेत. मग भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त का होत नाही? याचं उत्तर आता केंद्र सरकारने दिलं आहे. मंडळी, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट होत असतानाही भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या कमी होण्याची शक्यता नाही. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इंधनाचे दर केवळ कच्च्या तेलाच्या किमतीवर ठरत नाही, वाहतूक खर्च, साठवणूक, आयात प्रक्रिया आणि इतर बाजारपेठीय घटकांचाही त्याच्यावर मोठा परिणाम असतो. याशिवाय पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाढलेल्या जहाज वाहतुकीमुळे तेल कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीचा फटका सुमारे 12,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान ब्रेंट क्रूडची किंमत $78 प्रति बॅरल पर्यंत खाली आली असून WTI क्रूडही $75च्या आसपास घसरले आहे. तज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ कमी राहिल्यास भविष्यात पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकते, मात्र सध्या तरी ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.